राज्यात मुद्रांक शुल्कामध्ये तब्बल 20,000 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नवी मुंबईमधील 13,000 कोटींचा घोटाळा असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय आणि हाच घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आणि अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी मागील 5 वर्षात सर्व प्रकरणांची आता पोलखोल महसूल विभाग करणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांची आता खैर नसेल, संबंधितांवर कारवाई होणार असा थेट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे। MMR रिजनमध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत बिल्डिंगी आणि अनधिकृत बिल्डिंगींना मुद्रांक शुल्क घेऊन रजिस्टर करणे म्हणजे त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा करून देणे आणि त्याच्यातही मुद्रांक शुल्क कमी घेणे हा एक मोठा गुन्हा आहे आणि याच्यात शासनाचं करोडो रुपये नुकसान झालं आहे। उल्हासनगरला आहे, भिवंडीत आहे, कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, पण नवी मुंबईचा प्रकार धक्कादायक आहे, डोळे उघडणारा प्रकार आहे। 13 कोटी रुपये खाल्लेले आहेत। आपण ह्याच्यावर काय कारवाई करणार आणि पुढील आपल्या कारवाईचे म्हणजे सूत्र कशी घालणार आहे? MRTP ॲक्ट 1966चा आणि मुद्रांक अधिनियम 1908चा ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं संपूर्ण उल्लंघन केलं आणि अनधिकृत इमारतीचं नोंदणी करून टाकली। खरं तर याच्यावर FIR दाखल आम्ही केला। त्यांना टास्क फोर्स निर्मितीकरता जे काही संसाधन लागतील ते आम्ही त्यांना देऊ, त्याकरता लागणारं काही त्यांना वेगळे सरकारकडून निधी लागतो तो देऊ, पण एकदा तपासण्याची गरज आहे। ॲडज्युडिकेशनच्या नावाने जे काही राज्यात झालं, एकदा जर दूध का दूध पाणी झाला की हजारो कोटी रुपये, 1-2 कोटी नाही, 10-20 हजार कोटी रुपये बाहेर निघतील आणि त्यामुळे हा निर्णय आम्ही करतोय।